शरद पवार गटाच्या 8, अजित पवार गटाच्या 30 आमदारांना नोटीस. पक्षविरोधी कारवाई केल्यानं सचिवालयाची कारवाई. नवाब मलिक, अशोक पवार, मानसिंग नाईक यांना नोटीस नाही. राष्ट्रवादीच्या 8 आमदारांना नोटीस. ही अपात्रतेबाबतची प्रक्रिया. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची प्रतिक्रिया. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दिल्लीसाठी रवाना. सॉलिसिटर जनरल तुषार मेहतांची भेट घेणार. आमदार अपात्रता प्रकरणी कायदेशीर सल्ला घेणार. सर्वोच्च न्यायालयात आमदार अपात्रतेची 30 ऑक्टोबरला सुनावणी. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांना संबंधित याचिकांवर त्वरित निर्णय देण्याची विनंती. मुख्यमंत्री शिंदे अपात्र होणार नाहीत, मात्र अपात्र झाले तरी शिंदे विधान परिषदेचे आमदार होऊन मुख्यमंत्रीपदी कायम राहणार. देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील आणि त्यांच्याच नेतृत्वात आगामी निवडणुका लढवल्या जाणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मी पुन्हा येईनच्या व्हिडिओवर स्पष्टीकरण. अजित पवारांना सरकारमध्ये सामील होताना मुख्यमंत्री पदाचा शब्द दिलेला नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. तर अजित पवारांना उपमुख्यमंत्री पदाचा शब्द दिला होता, तो पूर्ण केला. फडणवीसांकडून स्पष्ट. सदावर्तेंना एखाद्या समाजाच्या भावना भडकवण्याचा अधिकार नाही. फडणवीसांनी सदावर्तेंना सुनावलं, तर सदावर्ते माझा माणूस नाही. फडणवीसांचं वक्तव्य. पुण्यात आज ब्राह्मण रत्नी ग्रंथाचा प्रकाशन सोहळा. मराठा क्रांती मोर्चाकडून राजकीय नेत्यांना गावबंदी, त्यामुळे कार्यक्रमाला फडणवीस उपस्थित राहणार का यात साशंकता. जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 5वा दिवस. प्रत्येक गावात आजपासून साखळी उपोषण सुरू. उपोषणात कोणाचा जीव गेल्यास सरकार जबाबदार. जरांगेंचा सरकारला इशारा. उपोषणाच्या 5व्या दिवशी सरकारशी चर्चा करण्याची मनोज जरांगेंची तयारी. चर्चेसाठी येणाऱ्या नेत्यांना अडवणार नाही. जरांगेंचं वक्तव्य. सदावर्ते यांचा मराठा आरक्षणाविरोधात पुन्हा मोठा दावा. आरक्षणाचा वाद शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी उभा केल्याचा आरोप. मराठा समाजाने मागासवर्गीय बनण्याच्या फंदात पडू नये. सदावर्तेंचं वक्तव्य. मीडियाच्या कॅमेऱ्याऐवजी जरांगेंनी समोरासमोर बसून चर्चा करावी. उपमुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन. फडणवीसांनी टिकणारं आरक्षण दिलं होतं, मात्र मवियाला सुप्रीम कोर्टात आरक्षणासंबंधी आपली बाजू भक्कमपणे मांडता आली नाही. भाजप खासदार सुभाष भामरे यांची प्रतिक्रिया. राज्य सरकारनं नेमलेल्या शिंदे समितीचं काम थांबवा. मनोज जरांगेंचं वक्तव्य. तर पुरावे मराठवाड्यात सापडले तरी सरसकट मराठ्यांना आरक्षण द्यावं. जरांगेंची मागणी. मनोज जरांगेंच्या प्रकृतीची सरकारला चिंता, मात्र त्यांनीही समंजसपणे वागावं. मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. तर मराठवाड्यातील मराठ्यांच्या 8 ते 10 हजार कुणबी नोंदी सापडल्या. मुख्यमंत्र्यांची माहिती. मराठा समाजातील बांधवांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आवाहन. तर सरकार मराठा आरक्षणाच्या त्रुटी दूर करून आरक्षण देणार. शिंदेंचं आश्वासन. मुख्यमंत्र्यांच्या कोल्हापूर दौऱ्यादरम्यान मराठा समाजाची निदर्शनं. आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. रत्नागिरी जिल्ह्यात आज मराठा समाजाची बैठक. रामदास कदम आणि नारायण राणे जरांगेंच्या भूमिकेविरोधात. त्यामुळे कोकणातील मराठा समाज काय भूमिका घेतोय पाहावं लागेल. नाशिकच्या मालेगावमधील मराठा कार्यकर्ते आक्रमक. मराठा समाजाचं टेहरे गावात साखळी उपोषण. राजकीय पुढाऱ्यांनाही गावबंदी. मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी नंदुरबारच्या उमरदे या गावातील शेतकऱ्यांचं आमरण उपोषण. गुलाब पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 4था दिवस. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी नांदेडच्या डेरला गावातील ग्रामस्थांचा कॅन्डल मार्च. कल्याणमध्ये बावनकुळेंच्या कार्यक्रमात गोंधळ. बावनकुळेंना दाखवले काळे झेंडे. आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक. छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री अतुल सावेंना मराठा आंदोलकांनी अडवलं. सकल मराठा समाजाच्या आव्हानानंतर मंत्री मुनगंटीवार यांचा नाशिक दौरा अखेर रद्द. मंगळवारी कार्यक्षम आमदार पुरस्कार कार्यक्रमाला मुनगंटीवार उपस्थित राहणार होते. बीडमध्ये मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण. पाली गावाजवळ आंदोलकांनी पेटवली बस. मराठा आंदोलकांनी धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग अडवून धरल्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी. रस्त्यावर टायर जाळत सरकार विरोधात घोषणाबाजी. आज पश्चिम आणि ट्रान्स हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक. वाशी, नेरूळ आणि ठाणे स्थानकादरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा बंद राहणार. तर मेन लाईन आणि हार्बर मार्गावर ब्लॉक नसणार. वैतरणा खाडीवरील पश्चिम रेल्वेच्या पुलांना अवैध रेती उपशाचा धोका. पश्चिम रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेवर ड्रोनची नजर. अवैध रेती उपशाची हायकोर्टाकडून गंभीर दखल.
शनिवारी रात्री 11:32 खंडग्रास चंद्रग्रहणाला सुरुवात, तर पहाटे 3:56 चंद्रग्रहण संपलं. ग्रहण काळात धार्मिक विधी आणि मंदिरातील पूजा बंद होत्या. शिर्डीत साईबाबा संस्थेच्या वतीनं कोजागिरी पौर्णिमा साजरी. मुख्य कार्यकारी अधिकारी पी शिवाशंकर यांच्या हस्ते चंद्रपूजा. शेजारतीनंतर साईभक्तांना दुधाचं प्रसाद म्हणून वाटप. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात 2 शिफ्टमध्ये काम चालणार. 1 नोव्हेंबरपासून सीएसएमटी इथल्या विभागीय कार्यालयात नवं वेळापत्रक लागू होणार. ऑक्टोबर सरता सरता राज्यात थंडीची चाहूल. मुंबई पुण्यासह अनेक शहरातील तापमानात घट. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही थंडी. कांद्यावर टनामागे $800 निर्यात शुल्क लागू. 31 डिसेंबरपर्यंत कांद्यावर निर्यात शुल्क लागू राहणार. नंदुरबार जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे सीताफळाच्या उत्पादनात प्रचंड घट. उत्पादनात घट झाल्यानं बाजारातील सीताफळांचे दर वाढले. 50 ते 70 रुपये किलोनं सीताफळांची विक्री. कोयना धरण परिसरात 2.9 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का. सौम्य धक्का असल्यानं कोणत्याही प्रकारची हानी नाही. मुंबईच्या रस्त्यावरून काळी पिवळी पद्मिनी टॅक्सी गायब होणार. सोमवारपासून पद्मिनी टॅक्सीला कायमचा ब्रेक. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून हायड्रोजन फ्युएल सेलवर चालणाऱ्या कारची पाहणी. चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातील 11 मुलांकडून हायड्रोजन फ्युएल सेलवर चालणाऱ्या पहिल्या कारची निर्मिती. तिसरीमधील एकाच विद्यार्थिनीसाठी भरते वर्ध्यातील इंदरमारीची शाळा. वर्ध्याच्या या शाळेने मोडला जपानचा रेकॉर्ड. इंदरमारी इथल्या जिल्हा परिषद शाळा 1970 पासून कार्यरत. चेंबूर परिसरात भरधाव वेगानं धावणाऱ्या कारने 3 जणांना उडवलं. 3ही गंभीर जखमी, तर कार चालक महिला नशेत असल्याची माहिती. हावडा अहमदाबाद नवजीवन एक्सप्रेसवरील दगडफेक प्रकरणी 5 आरोपींना अटक. 25 तारखेला दगडफेक झाली होती. माझाच्या बातमीची शेगाव रेल्वे पोलिसांकडून दखल घेत कारवाई. गुजरातच्या सुरतमध्ये एकाच कुटुंबातील 7 जणांची आत्महत्या. आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याची माहिती. 7 जणांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश. ऑस्ट्रेलियाची न्यूझीलंडवर 5 धावांनी सनसनाटी मात. न्यूझीलंडचा लक्ष्याचा पाठलाग. अवघ्या 6 धावांनी यशस्वी. तर ट्रॅव्हिस हेड आणि सचिन रवींद्रची शतकी खेळली. नेदरलँड्सकडून बांगलादेशचा 87 धावांनी धुव्वा. नेदरलँड्सचा विश्वचषकात दुसरा ऐतिहासिक विजय. नेदरलँड्सचा कर्णधार एडवर्डची 68 धावांची खेळी निर्णायक. नाशिकच्या दिलीप गावितची सोनेरी कामगिरी. आशियाई पॅरा गेम्समध्ये दिलीप गावितला 400 मीटर शर्यतीचं सुवर्णपदक. तर पंतप्रधान मोदींकडून दिलीपचं अभिनंदन. मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अभिनेते दिग्दर्शक महेश कोठारेंना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार जाहीर. तर कोठारेंना अद्याप पद्मश्री पुरस्कार देण्यात आला नाही. विजय पाटकरांनी व्यक्त केली खंत. अभिनेता मॅथ्यू पेरीचा संशयास्पद मृत्यू. राहत्या घरी आढळला पेरीचा मृतदेह. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.